आपल्यासोबत उद्योगपती जे के दादा आपल्यासोबत लाईनवर जोडलेले आहात. आपण दादांची प्रतिक्रिया घेणार आहोत. दादांनी आज जो लोकसभेच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. दादा, जे तुम्ही लोकसभेला तुमची निशाणी कूलर होती, तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? जनतेने जे तुम्हाला भरभरून मतदान केलं या संदर्भात. औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या लोकसभेची निवडणूक संपलेली आहे. मी उमेदवार होतो. माझं चिन्ह कूलर होतं आणि लवकरच निर्णय लागणार आहे. 5 जूनच्या आसपास निर्णय लागेल. तर या निवडणुकीमध्ये मला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. त्या सर्व मतदारांचा मी आभारी आहे. ज्यांनी मत दिलं त्यांचा आभारी आहे. ज्यांनी अप्रत्यक्ष मदत केली त्यांचा देखील मी खूप खूप आभारी आहे. लोकसभेची निवडणूक ही साधी निवडणूक नाही. मला याची जाणीव होती की लोकसभेमध्ये 6 विधानसभा मतदारांचा अंतर्भाव आहे आणि मी वेळेवर निर्णय घेतला की लोकसभेची निवडणूक आपल्याला लढवायची आहे. ही अवघड काम होतं. 6 विधानसभा मतदारसंघात जाणं भेटणं मतदारांना हे अत्यंत अवघड काम होतं. परंतु महायुतीचा उमेदवार लवकर ठरत नव्हता. सगळं गोंधळाचं वातावरण होतं. पण मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो, अजितदादांना भेटलो. त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे साहेब काही बोलले नाही. ते म्हणे बघतो, पण अजितदादा म्हणाले की ही जागा आपल्याला सुटणार नाही, शक्यता नाही. तरी मी म्हटलं की गेल्या लोकसभेमध्ये चंद्रकांत खैरे, हर्षवर्धन जाधव यांच्या वादामध्ये लोकसभेला जलील साहेब निवडून आले. मी म्हटलं ठीक आहे, आपण एक चान्स घेऊ आणि म्हणून मी निवडणुकीला उभं राहिलो. मी उच्च शिक्षित आहे. मी इंजिनियर आहे. माझं MBA क्वालिफिकेशन आहे. मला अमेरिकेच्या एका विद्यापीठाने D.Litt डॉक्टर ऑफ लिटरेचर अशी पदवी दिलेली आहे. आणि आतापर्यंत मी खूप सामाजिक काम केलेलं आहे. शैक्षणिक काम मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. आतापर्यंत या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये एवढं काम करणारा आणि एवढा उच्च शिक्षित उमेदवार आतापर्यंत झालेला नाही आहे. सध्याचे उमेदवारसुद्धा तसे नाही आहेत. परंतु त्यांना पक्षाचा पाठिंबा असल्यामुळे त्यांचं पारडं करण्याचं जड होऊ शकेल. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या लक्षात आलं की चांगल्या व्यक्तीला लोक मतदान करतील याची काही खात्री नाही. जी मतदाराची संख्या असते त्यापैकी 15 ते 20% मतदार हे समजदार असतात. ते विचारपूर्वक मतदान करतात आणि 70 ते 80% मतदार असे असतात की त्यांना कुठला पक्ष आहे, कोण उभा आहे याची काही देणं घेणं नसतं. त्यांना मधले कार्यकर्ते बूथवर घेऊन जातात. त्यांना गाडी करून नेतात, मोटरसायकलवर नेतात, रिक्षाने नेतात आणि त्यांच्याकडून मतदान करून घेतात. त्यांना पैशाचं काही आमिष दाखवलं जातं आणि अशा प्रकारे कोण उमेदवार आहे, चांगला आहे की वाईट आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार न करता ते मतदान करून येतात. इंग्लिशमध्ये एका मोठ्या फिलॉसॉफरने म्हटलेलं राजकीय तत्त्ववेत्याने की गुड पीपल इलेक्ट बॅड गव्हर्नमेंट. म्हणजे चांगले लोक वाईट सरकार निवडतात. याचं कारण असं आहे की समाजामध्ये जे उच्चभ्रू आहेत, सुखवस्तू आहेत, उच्च शिक्षित आहेत, त्यांना लोकशाहीशी किंवा उमेदवाराशी काही देणं घेणं नाही. त्यांना माहीत आहे की मला कुठलाही उमेदवार जरी आला तरी माझं काम होणारच आहे. त्याच्यामुळे ते घरी बसून मतदानात जात नाही. घरी बसतात किंवा कुठेतरी सहल निघून जातात किंवा सिनेमाला जातात आणि चांगला उमेदवार निवडून यावा यासाठी ते काहीही प्रयत्न करत नाहीत. ते मतदान करत नाहीत. म्हणजे गुड पीपल ते मतदान करत नाही आणि बॅड पीपल इलेक्ट द गव्हर्नमेंट. म्हणजे त्यांना बॅड म्हणणं अयोग्य आहे, परंतु ते अशिक्षित आहेत, गरीब आहेत आणि त्यांचा अज्ञानाचा, गरिबीचा फायदा घेऊन त्यांना चांगले धनदांडगे उमेदवार जे असतात ते पैसे देऊन त्यांच्याकडून मतदान करून घेतात. अशा प्रकारे गुड पीपल इलेक्ट बॅड गव्हर्नमेंट. आणि दुसरं एक असं आहे की एका तत्त्ववेत्याने असं म्हटलं आहे की पीपल डिझर्व द गव्हर्नमेंट दे गेट. म्हणजे लोकशाहीमध्ये लोकांची जशी लायकी असेल, लोकांची जशी योग्यता असेल, लोकांची जशी पात्रता असेल त्याप्रमाणे ते गव्हर्नमेंट निवडतात. आता आपल्याकडे 70% लोकांना काही नाही, गव्हर्नमेंटची घेणं देणं नाही आहे. त्याच्यामुळे ते तसेच लोकसभेला उमेदवार निवडून देतात आणि तशा प्रकारे ते उमेदवार निवडून देतात. म्हणजे त्यांना लोकांना काही देणं घेणं नाही आहे.
अशा प्रकारे जे उमेदवार निवडतात त्यांनाही समाजाशी काही देणं घेणं नाही आहे. आणि मग शेवटी मी 500 रुपयाला मतदान दिलं एका उमेदवाराला, तर मी माझं भवितव्य 5 वर्षांनी विकून टाकलं. जेव्हा तो मतदार त्या खासदाराने काही काम घेऊन जातो तेव्हा तो खासदार म्हणतो की ठीक आहे बाबा, तुझा माझा हिशोब पूर्वी संपलेला आहे. तर अशा प्रकारे हे लोकशाही चालू आहे. आणि आता जे चाललं आहे आपल्या देशामध्ये चित्र तोडापुढे चालू आहे. गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जे राजकारण आहे त्या राजकारणाचं पूर्ण दर्शन आपल्याला या लोकसभेच्या निवडणुकीत दिसलेलं आहे. की एक उमेदवार दुसरा उमेदवार आरोप करतो, एक उमेदवार या पक्षावर आरोप करतो, दुसरा उमेदवार त्या पक्षावर आरोप करतो. आणि ही आरोपाची प्रत्यारोपाची पातळी इतकी नीच स्तराला गेलेली आहे की आपण लोकशाहीमध्ये आहोत आणि स्वातंत्र्य मिळून आपल्याला 75 वर्ष झालेली आहे, याच्यावर आपला विश्वाससुद्धा बसत नाही. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जे उमेदवार बघितले त्यांना समाजाच्या विकासाची, देशाच्या विकासाची, मतदारसंघाच्या विकासाची काही काळजी नाही. कोणीही विकास संबंधी बोलत नाही. हा उमेदवार कसा आहे त्याला वाचता येत नाही म्हणून त्याला मतदान करू नका. तो उमेदवार कसा आहे तो जास्त श्रीमंत आहे, त्याने काळा पैसा कमावला पण त्याला मतदान करू नका. अरे राजकारणामध्ये सगळे सारखेच आहेत. कुठलाही पक्ष हा स्वच्छ नाही आहे. स्वच्छ पक्ष असेल तो राजकारण करू शकतच नाही. तो भाजप असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, सगळे भ्रष्टाचारी आहेत. कारण भ्रष्टाचाराशिवाय राजकारण होऊ शकत नाही. काळा पैसा कमावणे, सत्तेवर असताना काळा पैसा कमावणे आणि त्या काळ्या पैशाचा उपयोग पुन्हा सत्तेवर येण्यासाठी वापरणे, काळा पैसा वापरणे, अशा प्रकारची आपली लोकशाही चालू आहे. काही ठिकाणी चांगलं काम चालू आहे, परंतु आता मी बघतो सर्व ठिकाणी जिथं आम्ही खेड्यात जातो, मग शहरात जातो, लोकांना घरकुलं नाही आहे. लोक उघड्यावर राहतात. ही किती दयनीय अवस्था आहे लोकशाहीमध्ये. लोकांना शिक्षण नाही आहे, आरोग्य नाही आहे. पुष्कळ लोक सरकारी दवाखान्यासमोर मरतात, त्यांना योग्य प्रकारे औषधं मिळत नाही. लोकांना घरकुल नाही आहे, लोकांना नोकरी नाही आहे. हजारो लाखो लोक आपल्या देशामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये बेरोजगार आहेत, त्यांना काम नाही आहे, महिलांना काम नाही आहे. या गोष्टीचा कोणी विचार करत नाही. औरंगाबाद शहर जे आहे, औरंगाबाद शहर एक मराठवाड्यातलं मोठं शहर आहे. औरंगाबादचे विद्यार्थी बेंगलोरला जातात शिक्षणासाठी किंवा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर ते बेंगलोर जातात, पुण्याला जातात नोकरी करण्यासाठी. बेंगलोर आणि पुणे हे IT हब झालेलं आहे. म्हणजे आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा जो विषय आहे, कॉम्प्युटर सायन्स वगैरे, या विषयामध्ये तिथे मोठ्या प्रमाणात लोकांना नोकरी मिळतात. औरंगाबादला सॉफ्टवेअर इंडस्ट्रीज काय येऊ नये. औरंगाबादला 30 वर्षापूर्वी सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया अशी एक संस्था केंद्र सरकारने सुरू केली. एक मोठी इमारत बांधली, त्या इमारतीमध्ये गाळे काढले. पण गेल्या 35 वर्षापासून इथं जशी अपेक्षित आहे तसा विकास झालेला नाही आहे. म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये औरंगाबादला स्कोप आहे, भरपूर स्कोप आहे, तरीसुद्धा विकास झालेला नाही आहे. औरंगाबाद शहराच्या आसपास, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये खूप फळं पिकतात, भाज्या पिकतात, मका पिकते, ज्वारी पिकते. या सर्व शेतीपासून उत्पन्न होणाऱ्या मालावर प्रक्रिया उद्योग सुरू झाले पाहिजे. आपण महाबळेश्वरला गेलो तिथं मॅप्रो नावाची एक कंपनी, तर ते फळापासून जॅम करतात, जेली करतात, सिरप करतात, कॅन्डी करतात. आणि आपल्याकडे सर्व 40 ते 50% फळं वाया जातात, सडतात, बाजारपेठमध्ये सडतात. मोठ्या बाजारात गेला तर कितीतरी फळ संध्याकाळी फेकून देतात, टोमॅटो फेकून देतात, कांदा फेकून देतात, ज्वारी सडते, मका सडते. आणि याच्यात प्रक्रिया केली पाहिजे. ज्वारीपासून स्टार्च तयार होतो, ज्वारीपासून अल्कोहोल तयार होतो, मक्यापासून अल्कोहोल तयार होतो, मोठ्या प्रमाणामध्ये अल्कोहोल तयार होतो. त्याचा दारू म्हणजे पिण्यासाठी उपयोग करतात किंवा औषधासाठी उपयोग करतात. फळापासून जाम जेली खुलताबादच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाले पाहिजे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी फळावर प्रक्रिया करणारा उद्योग सुरू झाला पाहिजे, अन्नधान्यावर प्रक्रिया उद्योग सुरू झाला पाहिजे. पण तो होत नाही आहे, कारण लक्ष नाही आहे. आपल्याकडे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस पिकतो. कापूस ते कापड, कॉटन टू क्लॉथ अशी संकल्पना आहे ती प्रत्यक्षात यायला पाहिजे. कॉटनपासून जिनिंग प्रेसिंग, नंतर स्पिनिंग, नंतर विविंग, नंतर डाईंग, ब्लिचिंग, फोल्डिंग आणि स्टिचिंग, मेकिंग रेडीमेड गार्मेंट्स. म्हणजे साध्या कापडापासून तर रेडीमेड गार्मेंट तयार करणारे उद्योग मराठवाड्यामध्ये त्याला खूप वाव आहे, कुठेच नाही आहे. वसमतनगरला एक उद्योग सुरू झाला, पण तो आता चांगल्या प्रकारे चालला नाही. असं मला सांगायचं तात्पर्य असं की आपल्या नेते लोकांनी विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे. जिथं स्थानिक रोजगार लोकांना मोठ्या प्रमाणात मिळू शकतो,
स्थानिक उत्पादनावर उद्योग आधारित येऊ शकतात, परंतु ते सुरू करण्यासाठी कुणाचे लक्ष नाही. देवेंद्र फडणवीस साहेब नागपूरचे आहेत. त्यांनी केंद्र सरकारकडून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणलं आहे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणलं आहे. आपल्याला काय होत नाही औरंगाबादला, कारण कोणाचं लक्ष नाही आहे. असो, तर अशा प्रकारे लोकशाहीची वाट चालू आहे. कसेल त्याची जमीन, असं पूर्वी एक वाक्य होतं, कसेल त्याची जमीन. आता ज्याच्याकडे काळा पैसा असेल त्याला सत्ता मिळते, ज्याच्याकडे काळा पैसा त्याला सत्ता. अशा प्रकारचे दुष्टचक्र आपल्या देशामध्ये चालू आहे. आणि या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. विशेषतः राजकारणी लोकांनी शांत बसून, त्यांना शांत बसायला वेळच मिळत नाही. आता एकमेकांवर कुरघोडी करणे, शिव्या देणं, एकमेकांचे उघडे धुणे करणे, काय चाललं आपल्या देशामध्ये. हे अत्यंत लाजिरवाणं आहे डेमोक्रेसीसाठी, लोकशाहीसाठी. या सर्वांचा विचार मोदीपासून तर ग्रामपंचायत सरपंचापर्यंत सर्वांनी केलं पाहिजे. असो, धन्यवाद.